उरली सरकार कस काय मका आहे? मका चांगली वाटते मला. दिवाणजी दिसत नाही कुठे. आहेत ना, आलेत सर. दिवाणजी, दिवाणजी ओ दिवाणजी, ओ दिवाणजी, दिवाणजी इकडे या. बोला सरकार. काय करताय? या इकडे. हॅलो हॅलो हॅलो. दिवाणजी. हा बोला सरकार. काय करताय तुम्ही मकात? ते पाणी वगैरे गाड्याने दिलं का नाही बघत होतो. एवढा मारला. तिकडे आपला 350 एकर ऊस आहे. हो. काही घास आहे. जनावरांसाठी ठेवलेला आहे ना. घोड्यांसाठी? घोड्यांसाठी, म्हशींसाठी तबिल्यात नेऊन पोहोच केला काही. बर बर मळ्याची काही अडचण नाही. बर बर. ओ दिवाणजी. बोला सरकार. ते राहू द्या. वसुलीचं काय झालं ते मला अगोदर सांगा. अहो वसुली आता चालू पण आहे आणि होणार पण आहे. कोंडीबाची झाली, धोंडेबाची झाली आणि रामाची झाली. आता होणारच आहे. ओ दिवाणजी, कुणी दिली त्याला महत्व नाही. कोण राहिले ती आमच्यासाठी महत्वाचे. आणि कसं आहे, आम्हाला न देणारीच माणसं जास्ती आवडतात. फक्त आता सरकार बाजीरावाचीच वसुली राहिलेली. धाकटे सरकार, तेवढं त्या बाजीरावला हवली वानायचं कष्ट घ्या जरा. हे आमासनी काय सांगावं लागतं का? बिबट्या, काळ्या, पिंट्या हे आमच्या सुप्तीला कशाला ठेवलेत? मग लगेच घेऊन येतो. ठीक. लावू का चुना? चला, आपल्याला बंगल्यावर जावं लागेल. चला. हा चला, लावू का चुना? बंगल्यावर जावं लागेल. चला पुढं. चल. चला पुढं. ए रखमा, काय हो झाली? अगं उरकलं का? आई साहेबाकडे जायचंय. उरकतंय वाईन जरा चहा घेऊन जा. दे ना लवकर चहा. देते ना व. आई साहेबाकडे जाणार ना? हा, पैका आणायच्यात ना. किती घेताय पैसे? 5,000 रुपये घेतो ना. एवढं? हो. एवढं कसं पाय लागतंय? पैक द्यायच्यात. शिरपा, गाना, सकाराम यांचं पैक घेतलेलं उसनं द्यावं लागतं ना. आणि पेरणीला पण लागतात की ग. लागत आहेत पण जेवढं लागतं तेवढंच घ्यावा. मग काय नको. आई साहेब मदत करतो म्हणल्यात ना, त्यांना कुठं याच बाटा द्यायचाय. बघा बघू मग तुमच्या ह्याने. पण लवकर घरला या. हा हा, येतो आम्ही. हा हा, लवकर या घरला. हा हा. ए पिलू, उठ ना रे. ए बाळा, चहा घे चल. का ग माय, काय झालं वाईस? चहा प्यायलाच कवर पसरतोय. हा, बस. ओम एजन्सीज आपल्या घराला लागणाऱ्या सर्व प्रकारच्या टाइल्स, ग्रेनाइट, मार्बल, स्टोन, ट्रेडिंग अँड होलसेलर, अधिकृत विक्रेते, मिलेनियम स्टाइल्स, नगर 2 रोड, काष्टी, बळी बाजारासमोर, काष्टी. प्रोप्रायटर महेश पासपुते. मोबाईल नंबर 9155989898.
हवलदार काय माणसं आहे ते, यांना बोलण्याची सुद्धा अक्कल नाही. साहेब नका चिडचिड करू, इथं नोकरी करायची असेल तर असंच वागावं लागतं. ते जाऊ दे, पाणी घेऊन या थोडं थंड, नाही तर पेन घेऊन या. काय करावं, मस्ती जाणून जिरवत ना, यांना खाकीचा दाब बसल्याशिवाय कळणार नाही. खाकीचा इथे लोकांना किती समजून सांगावं साहेबाला, साहेब काय सांगितलेलं ऐकत नाही, काही नाही. हे माणसं इतके खराब येत, हे अवघड आहे. हवालदार, हो हवालदार, कुठे निघालेत? साहेबांनी काम सांगितलं होतं. दाखले सालकरांनी साहेबाचा कसा माज उचलेला बघितलं नाही काय? त्यांचा चेहरा बघण्यासारखा नव्हता दिसत. त्याला कुकडे साहेबाला गावचा रिवाज पुन्हा एकदा समजून सांगा. चला रे, चला बिट्या, बाजीरावकडचा कार्यक्रम करू. ए, बिट्या, तू आम्ही बाजीरावला घेऊन जातोय. हा, तू लवकर बंगल्यावर ये. बर बर. तर रे बिट्या. श्री साई सिद्धी फुटवेअर, सर्व प्रकारचे मल्टी ब्रँड फॅमिली फुटवेअर स्टोर, सर्व प्रकारचे चप्पल, लेडीज सँडल, शूज तसेच बेल, पर्स, लहान मुलांचे शूज योग्य दरात मिळण्याचे एकमेव ठिकाण साई सिद्धी फुटवेअर, नगरदोन रोड, इंद्रप्रस्थ कॉम्प्लेक्स, काष्टी. प्रोप्रायटर उमेश माने. मोबाईल नंबर 9161 150500. सरकारचं पैसे द्यायचं, पण काय कसं जुळवावं तीच कळा ना बाबा. नकोशी झालंय. सरकार, तो पहा बाजीराव. ओ बाजीराव, हुडकीत तुम्हासनी. अहो दाखले सरकार, काय चुकलं का आमचं? तुमचं नाही चुकलं हो, आमचंच चुकलं. म्हणजे चल रे, बस गाडीवर. माफ करा मला, बस. काय पडतो तुमच्या, मला सोडून द्या सरकार. माफ करा, बंगले गेले कळण. बसून घ्यायचं. सरकार माफ करा. बिबट्या, मी काय पाहतोय? सरकार उचल सरकार. बस गाडीवर चाल. नको सरकार मला. चाल म्हणलं ना. सरकार गाडी बस. सरकार नको. नको सरकार. चाल पुढे बघते. बंगले गेले कळण तुला. राहुल दिवाणजी, बोला सर. धाकटे सरकार आले नाही का अजून? चिंग्या काय येळ कशी लागली? मी पुढे आलोय, मागणं लगेच येतात 5 मिनिटात. 5च मिनिट लगेच येतात. आले लावू का चुना?
शिवरत्न सेल्स, ॲस्टर, जगवार, जल, टिस्को, पर्ल व बेल कंपनीचे अधिकृत विक्रेते. सर्व प्रकारचे प्लंबिंग मटेरियल उपलब्ध. आजच भेट द्या शिवरत्न सेल्स या भव्य अशा शोरूमला. महालक्ष्मी चौक, काष्टी. शिवरत्न कॉम्प्लेक्स. प्रोप्रायटर दरेकर बंधू. मोबाईल नंबर 9730 84 52 52. सरकार माफ करा, काय चुकलं का आमचे? काय चुकलं का सरकार? बाजीराव, तुला माहित नाही का आम्हाला हिशोब कसा क्लिअर लागतो? आणि तू तर 2 महिन्याचे पैसे थकलेत. सरकार, मी पैसे जमावलं होतं, पण पोरग आजारी पडलं, त्याच्यामुळे नाईलाज झालं. तर माफी असावी. तसला आमासने काही ठाऊक नाही. व्याज मुद्दल आजची आज जमा झाली पाहिजे. सरकार, तसं करू नका, मुदत वाढून द्या मला. सरकार, लावू का तुला? व्याज मुद्दल आजची आजच दिली पाहिजे. सरकार, मुदत वाढून द्या मला. आजच्या मुद्दल तर जमा झाली पाहिजे. व्याजाचं काय असेल ते नंतर पाहू. कुठं आणू पैसे मी? कुठून आणायचे तिथून आण. बाकी मला काही सांगू नको. सरकार, व्याज आजच वसूल झालं पाहिजे. सावकार, लावू का तुला? माफ करा सरकार. व्याज तर आजच वसूल होणार. मुद्दीचं काय असेल ते नंतर पाहू. माफ करा सरकार. अरे पैसे फेरायचे ऐपत नसेल घेतले होते कशाला? खिशात नाही आनंद मला बाजीराव पणा. माफ करा सरकार. पुढच्या महिन्यात व्याज आणि मुद्दल सगळी जमा झाली पाहिजे. नाहीतर ती खालच्या महिन्यातली जमीन नाव करून द्यायची. दिवाणजी, बोला सरकार. आणा आपली वही का? पहिला हिशेब सगळा चोख याच्यावर लिहिलेला आहे. त्याचा अंका घेऊन ठेवा दिवाणजी. त्याच्यावर अंगठा कळताय सांगितलं. अहो अंगठा लावू का तुला? चल ओट नीट. थोरले सरकार, धाकटे सरकार, कसा लावला तुला? ठीक आहे, चला चला रे भेटूया. साहेब, घ्या पाणी. पेन पण आणलंय. किती वेळ लागला पुढे? धाकले सरकार भेटले होते. बाजीरावचा कार्यक्रम करायचा म्हणत होते. म्हणजे
या बाजीरावची गाठ पुन्हा तू गलती गरजेचे आहे. चला बाजीराव भेटू. चला आपण शोधून काढू. कुठं आहे करतो बाजीराव माहिती आहे? बॅग घ्या पुढे. बाजीराव इकडे बोला साहेब. का रे बाजीराव? नमस्कार साहेब. का रे बाजीराव? थोरले सावकारांनी पैशासाठी मारहाण केली म्हणतात. हो साहेब, खूप मारलं मला, खूप वेदना होता साहेब. ऐक हा, त्यांच्या विरुद्ध तक्रार दे ना. नको साहेब, ती खूप मोठी माणसं आहे, त्यांच्या नादी नको लागायला, भीती वाटते. घाबरू नको, मी आहे ना तुला. बस गाडीवर, मी आहे ना तुला. पळकुटे घ्या यांना. खास नॉन व्हेज खवयांसाठी आजचा दिवस आहे खास. काही बनूया झकास. तर विचार नका करू आणि चला आता जाऊया समाधान चिकन. फिरोज शेख यांचे समाधान चिकन सेंटर. स्वच्छ व ताजे चिकन मिळण्याचे एकमेव ठिकाण. जय भवानी चौक, काष्टी. प्रोप्रायटर फिरोज शेख. मोबाईल नंबर 9960210510. हो साहेब, बंगल्यावर कशा पाय आला तुम्ही? काय वाट चुकलं म्हणावा? तुमच्या विरोधात माझ्याकडे तक्रार आहे. आणि आमच्या विरोधात तक्रार? कुणाचं दिस भरल्या म्हणायचं? ए बाजीराव, तुला कधी हाणमार केली रे? आम्ही दिसभर तर शेतात होतो की रे. दिवाणजी बघ, सांगा की त्यासने. चालतंय साहेब. नाही सरकार, माझी काहीच तक्रार नाही. साहेबांनी बरेच आपलं पावलं मला. साहेब, आमच्या सारख्या सज्जन माणसावर तुम्ही असे खोटे नाटक का दाखल करताय? हो सरकार, मी सांगितलं होतं साहेबांशी. हा, पण काय? साहेबांनी पण ऐकलं नाही. साहेब निघा, आम्हाला भोजन करायचे. अजून असले खोटे नाटे आरोप आमच्यावर करू नका. काय पळकुटे, काय चाललंय? मी तुमच्यासाठी करत होतो महाराज. साहेब हे सर्व बाजीराव तुझ्यासाठीच करत होतो. साहेब, मला या गोष्टीची काही कल्पना नव्हती. माफ करा, मी जातो. काय पळकुटे, काय चाललंय? मी एवढा सहजासहजी हार मारणारला नाही. चला पळकुटे.
बाजीरावला काय झालं? जय हरी. कारबळी काय काम काढलं? आई साहेबांनी बोलावलं होतं बंगल्यावर या म्हणून. आईसाहेब घरी नाही, थोरले सरकार यात. 5 मिनिटं थांब. थोरले सरकार बोला. बाहेर बळी आलेला आहे. बोला बळीला. चल. जी सरकार. जी सरकार.